नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत अगदी साधा असा उसळीचा प्रकार, ज्यासाठी कांदा लसूण काहीही गरजेचं नाही, झटपट होईल। हा उसळीचा प्रकार तुम्ही पोळी भाकरीसाठी करू शकता किंवा स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता। चला तर मग बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं कुकर घेतलेला आहे आणि त्यात तेल तापायला ठेवलेलं आहे। आपण कुकरमध्ये करणार आहोत कारण झटपट होते, पण जर तुम्ही कढईत किंवा पातेल्यात करणार असाल तर थोडंसं जाड बुडाचं पातेलं घ्या आणि त्यामध्ये थोडंसं तेल तापवून घ्या। आता आपल्याला यात फोडणी करायची आहे। तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे मोहरी। मोहरी बरोबरच मी यामध्ये घालणार आहे थोडंसं जिरं, त्याचबरोबर घालायची आहे हिंग आणि हळद। आता आपण यात कांदा लसूण काहीही वापरणार नाहीये, त्यामुळे मी फोडणीत कांदा किंवा आलं लसूण पेस्ट वगैरे नाही घालणार आहे। कढीपाला घालायचा आहे आणि कढीपाला छानपैकी तडतडू द्यायचा आहे। फोडणी पूर्ण छान भाजू द्यायची आहे। कढीपाला शक्यतो जरासा कुरकुरीत करून घ्यायचा, म्हणजे तो खाताना सुद्धा छान लागतो, वेगळ्या बाजूला काढावा लागत नाही। कढीपाला झाला की आता यात आपण ही मोड आलेली मटकी घालायची। ही मोड आलेली मटकी आहे आणि ही फक्त धुवून घेतलेली आहे, पाणी सगळं काढून। यात वेगळं काही शिजवलेलं नाही किंवा काही नाही, कारण ही आपण आता फोडणीतच शिजवणार आहोत। मटकी साधारण एक अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची मीडियम आचेवर। यामुळे ती व्यवस्थित खमंग होते, पानसटपणा येत नाही मटकीला। मटकी परतताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगादाणे घालायचे। हे कम्प्लीटली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर घ्या, किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही मटार सुद्धा घेतले तरी छान लागतात। किंवा काही जणांना मटकी नुसतीच आवडते, त्याच्यात कुठलंही काही मिक्स आवडत नाही, तर तुम्ही यातली कुठलीही गोष्ट न घालता फक्त मटकी घेतली तरी चालेल। आता आपली मटकी जराशी होत आलेली आहे, म्हणजे ती व्यवस्थित परतून झालेली आहे। परतताना मटकीचा छान असा सुवास यायला लागलेला आहे, याचा अर्थ ती व्यवस्थित आता परतून झालेली आहे। यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालायचं आहे। मटकी मुळात गोड असते, त्यामुळे शक्यतो आपण मटकीच्या उसळीला गूळ वापरणार नाहीये, पण तुम्हाला जर आंबटपणा थोडासा हवा असेल तर मात्र तुम्ही त्यामध्ये थोडंसं चिंचेचा कोळ घालू शकता, एक अगदी अर्धा चमचा, फार जास्ती नाही। त्याचबरोबर इथे आपण घालायचा आहे गोडा मसाला किंवा गरम मसाला, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो। त्याचबरोबर आपण यामध्ये आताच मीठ घालणार आहोत। मटकीला किंचितसं मीठ जास्त लागतं, कारण मुळात मटकी गोड असते। हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आपण। आत्ताच आपण यामध्ये कोथिंबीर वगैरे काही घालणार नाहीये, कोथिंबीर एकदम शेवटी घालायची आहे। आता मटकीला अगदी अंगाबरोबर पाणी होईल एवढंच पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी फक्त। आणि जरी ही मोड आलेली मटकी असेल तरी शिजायला याला थोडासा वेळ जास्ती लागतो, म्हणजे अगदी एखाद्या शिट्टीत तुम्ही कुकर बंद करू नका, तर साधारण 2 ते 3 शिट्ट्या व्यवस्थित करून घ्या। आता आपण कुकर बंद करून ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकरची वाफ निघालेली आहे आता। तुम्ही बघू शकता मटकी आपली छान शिजली आहे, पाणी फार राहिलेलं नाहीये, पाणीही व्यवस्थित आटलेलं आहे। हे बघा, मटकी व्यवस्थित शिजलेली आहे आपली। तर आता ही गरमागरम मटकीची उसळ आपण सर्व करून घेऊयात। ही मटकीची उसळ तुम्ही मंगळागौरीच्या वेळी सुद्धा करू शकता, किंवा कधी कधी नाश्त्यासाठी जरासं कमी तिखट घालून ही छान अशी नाश्त्याचा पदार्थ किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता, कारण ही एकदम पौष्टिक आहे, अतिशय कमी तेलात बनते आणि कांदा नाही लसूण नाही कसलीही तयारी न करता तुमची झटपट छान तयार होते। तर मी म्हटल्यानुसार
अगदी झटपट होणारा उसळीचा प्रकार आहे की नाही, आणि हा तुम्ही स्नॅक्ससाठी किंवा ब्रेकफास्टसाठी खाऊ शकता. त्याचबरोबर पोळी भाकरी यासोबत सुद्धा खाऊ शकता, आणि सणावाराला सुद्धा करण्यासाठी अगदी उपयुक्त आहे, कारण ह्यात आपण कांदा लसूण वापरलेला नाही. तुम्ही करून बघा आणि मला कळवा. धन्यवाद.